मित्रांनो नमस्कार, रामकृष्ण हरी. बघा, वरळी येथे गिरीश महाजन यांच्या नेतृत्वामध्ये एक मोर्चा निघाला होता. तो मोर्चा होता ते महिला विधेयकाचं जे बिल होतं ते बिल आपल्या संसदेमध्ये नामंजूर झालं. त्यानंतर तो मोर्चा होता. ते मोर्चा हा महिलांसाठी होता आणि त्या मोर्चाला एका महिलेनं विरोध न करता येऊन जो काही तिथं खेळ मांडला होता. खास त्यांनी तिचा एक मुलगा शाळेमध्ये होता, ती शाळेत मुलाला आणायला चालली होती. इथपर्यंत गोष्ट ठीक आहे. ठीक आहे, बाबा सामान्य नागरिक म्हणून आपण गोष्ट समजू शकतो की बाबा शाळेत मुलगा आहे, ट्रॅफिक झालंय. पण या ठिकाणी त्या महिलेचा जी काही सूर होता, जे शब्द होते, जे बोलणं होतं, ट्युनिंग होती, ही अतिशय खतरनाक आणि भयानक होते. त्यांनी फक्त भाजपच्या नेत्याचा अपमान केला नाही, त्यांनी अपमान केलाय महाराष्ट्रातील सर्व राजकीय पुढाऱ्यांचा. त्यांनी अपमान केलाय महाराष्ट्रीयन राजकारणातल्या राजकारणी एक दिग्गज अशा नेत्यांचा. तिथं अपमान फक्त महाजनाचा झाला नाही, तिथं अपमान झालाय महाराष्ट्राचा. एक परप्रांतीय महिला एका राजकारण्यावर ओरडते. मला हे वाटत नाही की आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये असे आंदोलन, असे मोर्चे प्रथमच झाले असतील. आणि कुठलंही आंदोलन असो, कुठलाही मोर्चा असो, त्याची कल्पना ही पोलीस स्टेशनला असते आणि तिथली परवानगी घेऊन तो मोर्चा असतो आणि संबंधित जो काही रोड असतो तो रोड दुसरीकडनं वळवलेला असतो. म्हणजे बाबा आता ह्या रस्त्यावरती मोर्चा होणार आहे, आज ह्या टायमापर्यंत इतका वेळ हा रस्ता मोर्चामुळे बंद राहील, तुमची गैरसोय होऊ नये म्हणून तुम्ही दुसरा रस्ता वापरू शकता. इथपर्यंत ह्या गोष्टी होतात. आता मला सांगा, मराठा आरक्षण हे पाठीमागं झालं होतं मुंबईमध्ये. मुंबई पूर्ण चॉकअप झाली होती. त्या कठीण प्रसंगामध्ये त्यावेळेस मेट्रो असेल, रेल्वे असेल, लोकल असेल किंवा एक जनजीवन त्या ठिकाणचं असेल, ते पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. जो कालचा मोर्चा पहा आणि तो मराठा आंदोलन पहा, दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पण त्या मोर्चावरती कधीच कुणीही गेलं नाही किंवा कुणीही जाऊन तिथं असं काही बोललं नाही. कारण मोर्चा हा लोकशाहीमधील एक अधिकार आहे, तो सर्वांना आहे. पण या महिलेनं एवढ्या लहानशा मोर्चामध्ये सगळ्या काही गोष्टी क्लिअर असताना संबंधित जे काही व्यवस्था आहे, या व्यवस्थेच्या परवानगीनुसार हा मोर्चा असावा असं आपण गृहीत धरू. ते महिला पूर्णपणे चुकीची आहे आपल्याला असंही म्हणायचं नाही किंवा हा तिथं मोर्चा काढलाय तो मोर्चा योग्य होता आपल्याला हेही म्हणायचं नाही. पण त्या ठिकाणी त्या शिव्या ज्या महिलेने घातलेल्या आहेत, त्या शिव्या हा कुठल्या राजकीय पक्षाला नाही, तो मोर्चा महिलांसाठीच होता, महिलांच्या हक्कासाठीच होता. पण या ठिकाणी त्या महिलेनं नेमकी भाषा कशी वापरली आहे तुम्हाला मी ते ऐकवतो, तुम्ही ऐका. बाबा त्या विषयावर थोडस बोलूया. वाक्य होतं गेट ऑफ फ्रॉम हिअर, तुम्ही इथून निघून जा. आता ट्रॅफिक विषयी, त्या ट्रॅफिक मध्ये ह्या फक्त एकट्या असाव्यात मला असं वाटत नाही. त्याच बोलतात ट्रॅफिक मध्ये 101 वाहनं, 101 कुटुंब थांबलेले आहेत. मग या ठिकाणी एक परप्रांतीय महिला आपल्या महाराष्ट्रामध्येच असताना आणि ते येथीलच नेत्याला हाकलून लावायच्या गोष्टी करते. हा, जर तो मोर्चा कुठं अनलिगल असला असता, त्याला कुठली परवानगी नसली असती तर ते आपण गोष्ट समजू शकलो असतो. पण त्या पुढे जाऊन आता रोष हा तिचा राजकारणावरती होता, आपण एक गोष्ट स्वीकारू. पण यानंतर ती जे जाऊन त्या पोलीसवाल्यांना पण बोलली,
त्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल्स आहेत, अधिकारी वर्ग आहे, त्यांना पण जाऊन ही बाई असं बोलत होती तसे काय हिच्या घरील ते नौकर आहेत, त्यांना अशी भाषा वापरली. ही भाषा जर कोणी सर्वसामान्याने वापरली असती तर आतापर्यंत काय झालं असतं. आणि या उलट जर हा मोर्चा जर शिवसेना उभाटाचा काँग्रेसचा असला असता तर या लोकांनी आतापर्यंत एक नेरेटिव्ह पसरवलं असतं मित्रांनो. ते नेरेटिव्ह होतं की आमच्या मोर्चामध्ये भाजपनं बाई सोडली किंवा भाजपनं ह्या महिला पाठवलं होतं की भाजपचे कोणतरी पदाधिकारी आहे. इथपर्यंत हे सगळं नेरेटिव्ह सेट करून यांनी हे सांगितलं असतं की आमच्या ह्या लोकशाहीवरचा हल्ला आहे, आमचं आंदोलन हे परवानगी घेऊन होतं, आम्ही आंदोलन हे पूर्वसूचना देऊन केलं होतं. हे सगळं सुरू असताना या ठिकाणी भाजपनं एका महिलेला पाठवलंय ही आमच्या लोकशाहीवरती आमच्या हक्कावरील एक घातलेला घाला आहे किंवा एक हल्ला आहे, हे नेरेटिव्ह त्यांनी सेट केलं असतं. मग हे जे झालं होतं बघा, तिथं फक्त एक महिला होती, महिला शिव्या घालत होती, त्या महिलेनं बाटल्या फेकू फेकू मारल्या, त्या महिलांना तीच अर्वाच्य भाषा तेथील महिलांना वापरली, तीच भाषा त्याने पोलिसांना वापरली. ह्या सगळ्यांना ही भाषा वापरणं, बाटल्या फेकून मारणं हे मला तरी कुठल्या पद्धतीनं कुठल्या अँगलनं योग्य वाटलं नाही. मग या ठिकाणी तिथं त्या मोर्चामध्ये एवढ्या महिला असतानाही त्या तिथील मोर्चामधील एकाही महिलेनं आपली पातळी सोडली नाही. यालाच महाराष्ट्रातील संस्कृती म्हणतात, यालाच भाजपची संस्कृती म्हणतात. आपल्या अंगावर हे आली, बोलील, आपली नाहीती काढली, शिव्या दिली, पण त्यावरती त्या महिलेवरती त्या मोर्चामधील एकाही महिलेनं काहीच बोललं नाही. आणि त्या पुढे जाऊन मित्रांनो, त्या पुढे जाऊन त्यांनी फक्त गिरीश महाजनांना त्यांनी शिव्या दिल्या नाहीत, त्यांनी शिव्या 5 लाख ते 6 लाख लोकांना दिलेल्या आहेत. कारण गिरीश महाजन हे फक्त स्वतःपुरते ते आमदार किंवा मंत्री नाहीत, त्यांच्या पाठीमागं ज्या लोकांनी त्यांना वोट दिलंय त्या दिलेल्या लोकांना सुद्धा ह्या शिव्या आहेत. आज यांच्या मोर्चावरती ही अवस्था आली, उद्या ज्यावेळेस विरोधक मोर्चा काढतील त्यावरती अशा महिला उठतील, अशा शिव्या घालतील आणि त्या मोर्चाला गालबोट लावायचा प्रयत्न करतील. आज फक्त ही सुरुवात झाली आहे, सुरुवात या लोकांनी भाजपपासून केली आहे. जर भाजपवरती हे लोक बोलू शकतात तर ज्यावेळेस हे विरोधक मोर्चा काढतील त्यावेळेस लोक का नाही बोलणार. मोर्चे आंदोलन हे रस्त्यावरती असतात, घरात बसून होत नसतात. आंदोलन, मोर्चे, उपोषण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या रस्त्यावरतीच करार, कारण रस्त्यावरती हे जे चालतं हे आतापर्यंत मी पाहिलेल्यावर का हे सगळी आंदोलन हे रस्त्यावरतीच होते. ते आपल्या स्वातंत्र्यपूर्व काळामधील असो किंवा आत्ताचे असो, हे जनरली रस्त्यावरती होतातच. कारण त्या ठिकाणी लवकर ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतात म्हणा किंवा काही म्हणा, पण ह्या सगळ्या गोष्टी रस्त्यावरती असतात. मग आज अवस्था ही भाजपची या लोकांनी केली आहे तिथे शिव्या घालून. मला तर या ठिकाणी मी हे म्हणणार नाही की ह्या काँग्रेसने किंवा शिवसेना उभाटाने किंवा अनेक इतर पक्षांनी या महिलांना स्पॉन्सर केलंय. मला इथं हा विषय मानायचाच नाही, मला तर हा विषय मांडायचाच नाही. फक्त विषय कुठला होता की आज यांच्यावरती ही वेळ आली, उद्या कुणावरती ही वेळ येऊ शकते. उद्या कुणाच्या हे मोर्चाला कुणीही आडवं येऊन कुणीही उलटसुलट बोलू शकतं, कुणीही शिव्या देऊ शकतं, कुणीही बाटल्या फेकून मारू शकतं. बघा, यामध्ये कुठला असा मोठा अभिमान नाही. भाजपच्या मोर्चावरती हे बोलली म्हणून सर्वांनी खुश व्हायची किंवा वेगळे नेरेटिव्ह पसरवायची गरज नाही. हे सगळं उलट असते मित्रांनो, हे सगळं रिटर्न असतं, हे परतफेड नक्की होत असते. समजून घ्या. व्हिडिओ शेअर करा. नमस्कार. रामकृष्ण हरी.